श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता 26 फेब्रुवारीला बुधवारी आहे महाशिवरात्री. महाशिवरात्र ही भगवान महादेवांना समर्पित आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीला अनेक शिवभक्त मंदिरामध्ये जाऊन काही गोष्टी दान करतात. महाशिवरात्रीला काही विशेष गोष्टी दान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेली सगळी नकारात्मकताही निघून जाते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या सकारात्मक गोष्टी या घडायला सुरुवात होते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा करून व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. महाशिवरात्री संपूर्ण वर्षातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री ही येत असते. महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील महत्त्वाची कामे पूर्ण होण्यास मदत होत असते. महाशिवरात्रीला आपण जर काही वस्तू दान केल्या तर यामुळे भगवान महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर अपार आशीर्वादाचा वर्षाव करतात. आणि तसंच यामुळे आपल्या सर्व पापांचा नाशसुद्धा होतो आणि आपल्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. महाशिवरात्रीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि परमपवित्र असा मानला जातो. असं म्हटलं जातं की याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्वपूर्ण उपाय करण्यासाठी सुद्धा सांगितले जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की जो आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर मग तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत जरी नाही केले तरीसुद्धा हा उपाय आपल्या मुलांसाठी जरूर करायचा आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी शिवमंदिरामध्ये ही एक वस्तू दान करायची आहे. ही वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये दान केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील, जी काही संकटं असतील, जी काही विघ्न असतील तर ती सर्व संपतील, नष्ट होतील. मुलांचं अभ्यासामध्ये मन लागेल, त्यांच्या अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होईल, त्यांना नोकरीमध्ये सुद्धा यश मिळेल, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर आपल्याला शिवमंदिरामध्ये कोणती वस्तू दान करायची आहे, केव्हा करायची आहे आणि कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी या पृथ्वीवर शिवतत्व हे नेहमीपेक्षा 1000 पटीने मोठ्या प्रमाणात जागृत असते आणि म्हणूनच या काळामध्ये केलेले सेवा आणि उपाय अधिक प्रभावी ठरत असतात. या काळामध्ये केलेला उपाय आपल्याला अधिक प्रमाणामध्ये फल हा देत असतो आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये ही एक वस्तू दान करायची आहे. तुमची मुलं खूप लहान असतील किंवा तुमची मुलं खूप मोठी असतील तरीसुद्धा तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी किंवा अगदी मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात. आणि जर तुमची मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर तुम्ही हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तुमची मुलं जर सतत आजारी पडत असतील, तुमच्या मुलांना कोणाची तरी नजर लागत असेल किंवा मग तुमची मुलं सतत हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील किंवा मग तुमची मुलं अभ्यास करत नसतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल किंवा केलेला अभ्यास हा मुलांच्या लक्षात राहत नसेल आणि यामुळे त्यांना मार्क्स कमी मिळत असतील, हवं तसं यश त्यांना मिळत नसेल, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय तुमच्या मुलांसाठी करायचा आहे. किंवा मग तुमची मुलं विवाहयोग्य असतील आणि त्यांचा विवाह हा जुळत नसेल, मनासारखा जोडीदार हा त्यांना मिळत नसेल किंवा मग तुमची मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना हवी तशी नोकरी मिळत नसेल किंवा मग ते करत असलेल्या नोकरीमध्ये हवं तसं प्रमोशन त्यांना मिळत नसेल किंवा मग तुमचा मुलगा किंवा मुलगी एखादा व्यवसाय करत असेल आणि त्या व्यवसायामध्ये हवं तसं यश त्यांना जर मिळत नसेल तर यासारख्या समस्यासुद्धा दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि ज्यांची मुलं बाहेरगावी शिक्षण घेत आहेत तर अशा मुलांचं शिक्षण हे योग्य प्रकारे व्हावं, त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ नये यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी करायचा आहे. तर यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला त्या पाण्याने स्नान करायचे आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे आणि यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे आहेत. फक्त काळ्या रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी चुकूनही घालू नका. मग इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही घातले तरीसुद्धा चालतील. आणि यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे.
आणि आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीचा सुद्धा आपल्याला दूध, मध, पंचामृत, गंगाजल आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर ती शिवपिंड आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एका वेगळ्या पाटावर आपल्याला ती मांडायची आहे, किंवा मग तुम्ही देवघरामध्येच ती पिंड ठेवली तरीसुद्धा चालेल। आणि शिवपिंडीला आपल्याला चंदन, भस्म हे लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर एक बेलपत्र आपल्याला शिवपिंडीला अर्पण करायचं आहे। बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी एक का होईना बेलपत्र आपण महादेवांना जरूर अर्पण करा। या पद्धतीने शिवपिंडीची पूजा करून झाल्यानंतर आपण कापूर लावून महादेवांची आरती करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकतात। आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे, कारण शिवमंदिरामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात। तितक्या सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये नसतात, त्यामुळे हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे। तर जेव्हा आपण हा उपाय करण्यासाठी शिवमंदिरामध्ये जाऊ तर तेव्हा आपण आपल्या घरून जाताना आपल्यासोबत एक शुद्ध कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध पाणी हे भरून घ्यायचं आहे। आणि तसंच बेलपत्रसुद्धा आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायचं आहे। बेलपत्र घेताना त्या बेलपत्राला 3 पानं असलेलं किंवा 5 पानं असलेलं बेलपत्र आपल्याला घेऊन जायचं आहे। आणि तसंच हे बेलपत्र कुठेही तुटलेलं नसेल किंवा या बेलपत्राला कुठेही छिद्र नसेल असं बेलपत्र आपल्याला घेऊन जायचं आहे। आणि तसंच आपल्याला आपल्या मुलांसाठी शिवमंदिरामध्ये महादेवांना जी वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तूसुद्धा आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायची आहे। आणि ती वस्तू आहे रुद्राक्ष। हा रुद्राक्ष तुम्हाला जिथे कुठे पूजेचं सामान मिळतं तर तिथे मिळून जाईल। तर आपल्याला एक रुद्राक्ष हा घ्यायचा आहे। आणि हा रुद्राक्ष तुम्ही कितीही मुखी घेतला तरीसुद्धा चालेल, 1 मुखी, 3 मुखी, 5 मुखी, 7 मुखी किंवा 9 मुखी, जो रुद्राक्ष तुम्हाला भेटेल तर तो रुद्राक्ष तुम्ही घ्यायचा आहे। आणि हा रुद्राक्ष घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे। शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला नंदी देवांचं दर्शन घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण जे कलशामध्ये भरून जल नेलेलं आहे तर ते जल आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे। आणि जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। आणि यानंतर आपण आपल्यासोबत नेलेलं बेलपत्र हे शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे। आणि हे बेलपत्र आपल्याला पालथं अर्पण करायचं आहे। आणि या बेलपत्राचा दांडा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हे बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे। आणि यानंतर आपण जो रुद्राक्ष आपल्यासोबत नेलेला आहे तर तो रुद्राक्ष आपण आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे। आणि 11 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आणि यानंतर तो रुद्राक्ष तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचा आहे। आणि हा रुद्राक्ष शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मुलांचं नाव घ्यायचं आहे। आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी, ज्या इच्छा तुमच्या असतील तुमच्या मुलांबाबतीत तर त्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला महादेवांना अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर तिथून तुम्हाला बाहेर यायचं आहे। आणि बाहेर आल्यावर नंदीदेवांच्या डाव्या कानामध्ये तुम्ही महादेवांना जी इच्छा पूर्ण होण्यासाठी विनंती केलेली आहे तीच इच्छा तुम्हाला नंदीदेवांच्या कानामध्ये पुन्हा परत सांगायची आहे। कारण आपण जेव्हा नंदीदेवांच्या कानामध्ये कुठलीही इच्छा सांगत असतो तर ती इच्छा महादेवांपर्यंत पोहोचवण्याचे काम नंदीदेव करत असतात। आणि आपली इच्छा महादेवांपर्यंत पोहोचल्यामुळे आपली इच्छा महादेव नक्की पूर्ण करत असतात। म्हणूनच नंदीदेवांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छाही बोलून दाखवायची आहे। तुमची मुलं जर तुमच्याजवळ असतील तर मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांकडूनच करून घ्या। आणि तुमची मुलं जर शिक्षणासाठी बाहेरगावी असतील तर तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय, आईवडिलांनी हा उपाय करायचा आहे। आणि जर आईला मासिक धर्म असेल तर मुलांच्या वडिलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल। तर याप्रमाणे अत्यंत प्रभावी असा हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी नक्की करायचा आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।